तर भाऊ रूमवरच्या पोट्टीनं इथं अलगच कांड केलं ना रे बा, आणि त्याच्यात आज रूमवर अलगच ट्रेंड फॉलो केला ना या पोट्टीनं. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. ऐकून सगळे जय श्रीराम. तर भाऊ मालूम नाही पोट्टीच्या दिमागात कोण घुसवलं की आपल्याला बी ट्रेंड फॉलो करायचा आहे बा म्हणून इंस्टाग्राम वरचं. पोट्टी म्हणे रूमवरचे ट्रेंड फॉलो करूस म्हणे, तर मग म्या बी माझे योगदान देऊन दिलं भाई पाणी आणून नळातून. आणि मग होणार होता भाई मोजचा खेळ. एक्सपेरिमेंट करूनच चालतो ना रे बा, की तेवढ्यातच माहित पडले की दरवाजा तुटला आहे बा म्हणून रूमचा. भाई दरवाजावर कोण शक्ती प्रदर्शन केलं नाही. दरवाजा भाई एकदमच हातात आला, वय झालं वाटते भाई दरवाजाचं. पण जाऊ द्या, दरवाजा तर लावल्याच जाईन, पण आपला ट्रेंड फॉलो करू आहे आपण. सूचना, कृपया एक ग्लास देख के हमें गलत न समझे, एक ग्लास उधारी से मांगा गया है, धन्यवाद. तर भाऊ तुम्ही पाहू शकता काय खतरनाक व्ह्यू आला म्हणून. तर भाऊ मग सगळ्यांनी व्ह्यू एन्जॉय केला आणि काम आटपून सगळेजण आपापल्या कामात लागले ना भाऊ. तर भाऊ सगळे आपापल्या कामाला लागले होते. मग म्या म्हटलं मला सर्दी आहे, तर म्या म्हटलं एक चमत्कारी घुट मारूनच पाव. एक बात बोलू तो मजा आहे. थोडेफार रूमवर तमाशे केल्यानंतर प्रस्थान केलं भाई आपण बाहेर जाण्यासाठी. कारण भाई आपलं गॅस सिलेंडर संपलं भाई. स्वयंपाक काय करा भाई माणूस, त्याच्यापेक्षा आलो भाई शिवभोजन मध्ये जेवण करायला. इटच्या पोळ्या पोहून भाई मला घरच्या पापडीची आठवण आली. याच्यापेक्षा तर बा पापड जाडे असते. तर भाई जेवण केलं भाई इथं आणि डायरेक्ट गेलो रूमवर जाऊन थोडासा रेस्ट केला आणि डबल निघालो 6 वाजता भाई सिलेंडर भरायला बाहेर. एक बात बोलू तर जंग लढने से भी बहुत बड़ी बात है की काका को गाडी मागना नीचे के. रूम मालकाले बा कशी तरी गाडी मागितली. मी एवढा खुश आहो हे किस्मतले बरोबर नव्हतं वाटते म्हणून बा अर्ध्या रस्त्यातच गाडी बंद पडली काकाची. तर भाऊ एक कसं तरी धक्का मारून नेतो बा हे रूमवर गाडी. तर भाऊ तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.